म्हणून आपण इथे पाहतोय हेल्मेट दिले जाते। असं म्हणतात की ज्यांच्या डोक्यावरती जबाबदारी असते ते हेल्मेट वापरतात। आणि एक हा चांगला मी म्हणेन इथे उपक्रम राबवलेला आहे। संपूर्ण आयोजक वर्गाचं आम्ही इथे स्वागत करू। विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आयोजित केलेली स्पर्धा मनात घर करणारी संपूर्ण माणसं आज आपल्या सर्वांच्या बेबीला पर्यावरणप्रेमी, शिक्षणप्रेमी, क्रीडाप्रेमी या सर्वांचं आपण स्वागत करूया। डोक्यामध्ये परिधान करणारं शिरस्त्राण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं होतं की एक नियम आला होता, पेट्रोल भरताना हेल्मेट कंपल्सरी केलं होतं। अगदी त्याच्यावरती मीम देखील बनले की उद्या साडी घेताना तुम्ही दुसरं काय दाखवा सांगाल। अगदी आपण पाहिलं तर असे मीम्स सध्याच्या घडीला खूप जणांना हसवण्याचं काम करतायत। त्या सर्वांचं आपण स्वागत करू। मॅचकडे आपण घेऊन चलतोय। पहिला बॉल अगदी गोलंदाज तेजस पाडेकर। तेजसवरती आक्रमण चढवायचा प्रयत्न, फिल्डर आहेत रोहन, सोडणार नाहीयेत। हा खेळाडू म्हटला तर मग प्रसिद्धीच्या झोत्यात आलेला खेळाडू, फिल्डिंग मुलं खास करून विकेट टिपल्या पहिल्याच बॉलवरती दिलाय यावेळेला धक्का। बरं आहे, शिट्ट्या वाजतात प्रेक्षकांकडून। आता डीजे मास्टर देखील पाहतोय जास्त उतावले होताना पाहायला मिळतात। समोर आमचा मॉनिटर आहे, त्यामुळे ती शिट्टी कानात एवढी जाते की अक्षरशः दोस्ती ट्रॉफीमध्ये आम्ही कंटाळलो त्या शिट्टीला। आज इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे साऊंड सिस्टममध्ये आपल्याला थोडेसे चेंजेस, त्यामुळे हा आवाज थोडासा आपल्याला कमी जरूर पाहायला मिळाला। त्यामुळे चेंजेस आहेत, व्हेरिएशन करतायत ऑपरेटिंगच्या माध्यमातून डिस्क जॉकीच्या भूमिकेमध्ये अनिकेत आपल्यासोबत आहेत। अगदी आपण त्यांचंही स्वागत करू। 8 चाललेत, 1 गड्याचा मोबदला आहे। षटक क्रमांक 1 तेजस पाडेकर, टीम चिंद्रणकडून गोलंदाजी। 3 चेंडू 2 चौकार 1 विकेट येताना पाहायला मिळाली। गोलंदाज तयार आहे। ओव्हर द विकेट कट करायचा प्रयत्न आहे, लेट कटचा फटका। गुड लाईन स्पॉटवरती आपटी बॉल ज्या वेळेला पडतात ना त्यावेळेला मग आपल्याला क्रिकेटचे देव अर्थातच सचिनजी तेंडुलकर सर ज्यांचे आपल्याला कटआउट पाहायला मिळते त्यांचे नक्कीच आपल्याला आठवण होते। कारण अलीकडच्या कामामध्ये असे गोलंदाज होऊन गेले ज्यांची गोलंदाजी तिला फेस करणं, बाउन्सर बॉल सोडूनच द्यायचे। मग सचिन तेंडुलकरनं अपरकटचा फटका भारत विश्वाला असेल, भारत आणि त्यासोबत टेनिस क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट असेल या जगाला दिला। तिथून आपण पाहिलं की या बॉलवरती देखील आपल्याला फलंदाज अगदी आक्रमण करताना पाहायला मिळालंय। हा प्रयत्न तोच होता, या बॉलवरती देखील तेवढाच चांगला प्रयत्न, इफर्ट छान देतात। सुरुवात चांगली झाली होती फलंदाजी करत असताना टीम संग्राम नितलसची। आता विरोधामध्ये उमेश दादा साई स्पोर्ट चिंद्रण हा संघ पाहतोय, रोशन साई स्पोर्ट चिंद्रण। आणि गोलंदाजीमध्ये बॅकअपची भूमिका या षटकामधून पाहायला मिळते। षटकातील 2 चेंडू तेजस टाकण्यासाठी सज्ज असेल। शेवटचे 2 बॉल आहेत हवेमध्ये, बॉल आहे झेलची चान्स, राकेश या वेळेला आलेत आणि चांगला झेल, सुपर गोलंदाजी। हा दुसरा धक्का आहे या वेळेला टीम संग्राम नितलसला, फलंदाज होतोय बाद। वाजू द्या, तुमच्या पण वाजू द्या, बघू किती वाजतायत। कोणाची शिट्टी? या शिट्टीला जो तोड देईल ना त्यांना 1000 रुपयाचं बक्षीस। हे बघा, भारतामध्ये असे 2च गोष्टी आहेत, एक आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आपल्या तालावरती सगळ्यांना नाचवतात, आणि दुसरे डिस्क जॉकी डीजे मास्टर यांचा नाद करू नका, नाद खुला। नाही, दात किळी बसायला वेळ लागणार नाहीये। मॅचकडे आपण जाऊ। जेवढ्यांनी शिट्ट्या वाजवल्या तुमचं सगळ्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय। क्राऊड मोमेंट स्पर्धा चरणशी गेला। ओव्हर द विकेट नट हॅमर केलाय, सुपर फटका। टेक्निकल बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये। या वेळेला काय घडलंय पहा, आउटफील्ड थोडी धीमी झाली होती, अंतिम क्षणाला बॉल निघून गेलाय। राकेश कडून आपण पाहतोय येत आहेत 4 धावा आणि चौकार।
चिंद्रन क्रिकेट समीक्षकांच्या खास करून ज्यांना मनामध्ये घर निर्माण केले ते फिल्डिंगच्या जोरावरती असा हा एकमेव खेळाडू असेल चिंद्रनमधून ज्याची फिल्डिंग पाहता अगदी आपल्याला जॉन्टी रूटची आठवण येईल. एवढा सुंदर फिल्डिंग तो करत असतो. एक व्हिडिओ त्याचा व्हायरल झाला होता, डाय लगावून त्यानं झेल टिपला होता. हीच ट्रॉफी होती आणि तो आपण पाहिला, मिलियन लोकांनी तो व्हिडिओ पाहिला होता. जेलची चान्स आहे, अजून एक चांगला झेल आणि हा बसलेला संग्राम नितलसला तिसरा धक्का. हे काय चालू आहे सर? पण कुंभार कावळा पाहिलाय, तो ज्या वेळेला कू करतो आपण केला की तो अजून जोरानं करतो. हे सर्व कुंभार कावळ्याचे खरं तर एकतर फॅन असतील अथवा कुंभार कावळ्याचा जन्म मागील जन्मामध्ये झाला असावा आणि ती सवय अजूनही जडलेल्या. मॅचकडे जाऊ. प्रेक्षक वर्गाचं स्वागत आहे. असा दर्दी प्रेक्षक ज्या वेळेला स्पर्धेला लागतो ना, त्या स्पर्धा चरण शिगेला पोहोचतात. ओर द विकेट. यावेळेचा बॉल हवेमध्ये आहे, फॉलोथ्रीमध्ये स्वतः आलेत निकेश गडगे. चूक घडली आहे, बॉल निघून जातोय थर्ड मॅन मध्ये. धावा चोरत असताना पा काय घडतंय मैदानामध्ये. धावा बनत नव्हत्या आणि त्यामध्ये अशा मोमेंट हव्यात आणि त्या खरं तर मिळाल्यानंतर संधी साधू भूमिका साकारली जाते. टीमची धावसंख्या एकूण धावा धावफलकावरती आता लागल्या त्या म्हणजेच 15 धावा, जिकडे 3 गड्यांचा मोबदला आहे. निकेश गडगे षटक क्रमांक 2 सुरू आहे चिंद्रनकडून. चिंद्रन म्हटलं तर ताकदवर संघ, तेवढाच दादा संघ ज्यांची फलंदाजी आपण जर पाहिली तर मग तेवढीच ताकदवर आहे. आणि दोन्ही गोष्टीमध्ये आपण पाहतो की फलंदाजी असेल गोलंदाजी आहे त्याच्यामध्ये ॲक्युरसी आहे. चांगला फटका केलाय गॅप मधून, सुपर फटका, अप्रतिम फटका. धावा देऊन जाईल 4 चौकार. चार धावसंख्या वाढते, 19 धावा झाले धावफलकावरती होता. त्यानंतर या बॉलवरती देखील आक्रमण चढवले. 5वा हा बॉल होता या षटकामधून. 11 खर्च केल्यात आतापर्यंत. 1 गड्याचा मोबदला समोरील संघाला मोजण्यास भाग पडलाय. ओर द विकेट नाव वेगवान चेंडू रिलीज केलाय. षटक संपेल इथे. 2 षटकांचा खेळ संपतोय. एकूण धावा धावफलकावरती 19, 3-6च्या सरासरीनं आतापर्यंत होते. या बॉलमध्ये तीच सरासरी लगेचच कमी झाली आणि धावांची आपण पाहिली इन्क्रीजिंग करून डिक्रीजिंग ऑर्डर लागताना आपण पाहिली. छत्रपती लॉस ऑफ 3 विकेट. 2 षटकांचा खेळ आत्तापर्यंत संपलेला. स्पर्धा आपण पाहिली तर या स्पर्धेचं स्वरूप तेवढं छान स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. खास करून आज आम्हाला आयोजकांनी झेललंय त्याबद्दल तुमचं नक्कीच आम्ही आभार मानू. आज आमचा आवाज थोडा बसलेला आहे कारण यंदाच्या हंगामामधील 55 हे व्यासपीठ असेल, त्यामुळं येण्याचा योग खास करून आम्ही थोडासा थांबवलं होतं आणि उद्या येऊ असं सांगत होतो, परंतु आयोजक म्हटले की तू ये, थोडी रेस्ट घे, तुझ्या पद्धतीनं हँडल कर. त्याबद्दल थोडं आम्हाला समजून घेतलंय. त्याबद्दल मग आमचे कुणाल दादा असतील आणि सर्व जे ऑर्गनायझर आहेत तुमचं मी खरंच आभार मानेन. मॅचकडे घेऊन चालेल. गोलंदाज आहे तेजस. हो क्या बात आहे, क्या बात आहे. पॉवर प्ले स्पेशालिस्ट. या वेळेला रेस्ट्रिक्शन खुळं झालंय, फिल्डिंग स्प्लिट झाली आणि मग तिचा पूर्णपणे तो वापर करतोय. चिंद्रणवरून शिट्ट्यांचा आवाज, शिट्ट्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय. क्या बात आहे. दाद मिळते गोलंदाजीला. राकेश अगदी आपण पाहिलं वेगवान गोलंदाजी दाखवता.
अचूक टप्प्यावरती लाईन आणि लेंथवरती चांगलं नियंत्रण आहे आणि गोलंदाजी तेवढी छान पाहायला मिळते. इम्प्रेसिव्ह. ओ माय गॉड, वाईड आहे परंतु अतिरिक्त धाव मिळणार आहे. लाईन थोडीशी विस्कळीत झाला आहे. बॉडीपासून दूर ठेवायचा प्रयत्न होता खेळाडूचा. टीमच्या खात्यामध्ये धावा येत असताना आपण पाहू शकतो की 21 धावा तिकडे 3 गड्यांचा मोबदला. तेजस पाडेकर वैयक्तिक हे षटक आहे दुसरं, तर सांघिक तिसरं षटक प्रगतीपथावरती सुरू असताना 21 धावांपर्यंत ते पोहोचलेत आतापर्यंत. 21. पुढचा बॉल आहे. तेजस कोणतं विकेट गोलंदाजी करतोय. क्या बात आहे. स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणतोय. फुल्ली कॉन्सन्ट्रेट अबाउट बॉल अँड गुड लाईन. अगदी अनेक गोलंदाजांनी ज्या चेंडूची फेकी करत, ज्या चेंडूचा आधार घेत अधिकतम डॉट चेंडू टाकलेले आहेत, तो हा बॉल आहे. यॉर्कर लाईनच्या बॉलवरती किंबहुना आपण एक धाव बनताना पाहिले, परंतु या बॉलवरती फार तर जास्तीत जास्त डॉट बॉल येतात. फटका छान खेळलाय. या वेळेला इलिगेशन दिलाय, बॅटच्या मधोमध घेतलाय, पॉवर एक्झिक्यूट केली असताना लॉंग ऑफ वरून उडवलाय. येतोय षटकार. क्या बात आहे. आत्ता मात्र कुणाल भोईरनं खरं रणशिंग फुंकलंय मैदानामध्ये. 6 धावसंख्या वाढते. एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजेच 27 धावा 27 रन्स आपण धावफलकावरती पाहतोय. या षटकारानं धावा मात्र उच्चांकित झाल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बॉलमध्ये वेग आणि उचल या दोन गोष्टींचा द्वंद्वी संगम, या दोन गोष्टींचा आधार घेत दोन गोष्टी संयुक्तपणे वापरत आपण पाहिलं की बॉलला तितक्याच चांगल्या पद्धतीने रिलीज केलाय. गोलंदाजी छान होताना पाहायला मिळते. कुणाल भोईर स्ट्रायकर एंड वरती. यावेळेला पहा हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. इथून आपण जर पाहिलं तर टीमची धावसंख्या इथून नक्कीच पाहायला मिळेल की बाईच्या स्वरूपात जी धाव मिळते तिनं वाढते आहे. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहू शकतो. टोटल 28 धावा 28 रन आपण धावफलकावरती जरूर पाहत आहोत. षटक क्रमांक हे 3 होतं आणि 3 मधून आपण पाहिलं की तेजस पाडेकरला त्यांनी दुसऱ्यांदा मैदानामध्ये आणला होता. एक मोठा फटका जरूर आला. त्यामध्ये आपण पाहिलं की 4थ्या चेंडूवरती जो सिक्सर आला होता. त्याच्यानंतर मात्र त्यांना आपल्या संघासाठी जरूर बॅकअपची भूमिका साध्य केली. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट संपादन केले होत्या, म्हणून संघनायकानं पुन्हा एकदा त्याला मैदानामध्ये नव्यानं आणण्याचा प्रयत्न केला. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं की 1 विकेट त्याला जरूर मिळाली, परंतु धावा थोड्याशा मागील षटकाच्या तुलनेमध्ये थोड्या जास्त खर्च झाल्या. पहिलं इकॉनॉमिकल स्पेल राहिलं, यावेळेला ड्युअल डिजिटमध्ये धावा खर्च झाल्यात. एकूण आहेत धावफलकावरती 28. 3 गड्यांचा मोबदला आहे. षटक क्रमांक 4 साठी आता इथून निवडलं जात आहे विघ्नेश देशेकरला. तेवढाच चांगला खेळाडू, चांगला कॅलिबर याही खेळाडूचा आहे. आता मैदानाच्या आतमध्ये आपण जर विचार केला, जबाबदारी त्याच्या खांद्यावरती जरूर टाकल्या. कसा होणार आहे खेळ, किती धावांपर्यंत थांबवतील हा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर का असेल, संक्षिप्त रूपामध्ये आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर सापडलं की चौथा गोलंदाज कोण आहे, विघ्नेश देशेकर. आता विघ्नेश देशेकरची आपण इथून पुढील गोलंदाजी पाहणार आहोत. त्यामध्ये मग अगदी चांगल्या पद्धतीनं इथे उत्तर दिली जातील. ओ क्या बात आहे. सुरुवात चांगली आहे. यावेळेला गोलंदाजच्या माध्यमातून सुपर गोलंदाजी करतोय. सुरुवात चांगली होणं खूप महत्त्वाचं आहे. शर्यत पाहिली, ज्या नंदीची पहिली उडी त्याच्या जिंकण्याचे चान्सेस जास्त. पॉवर प्लेमध्ये जो संघ पॉवर प्लेला कॅपिटलाइज करतो त्यांच्या जिंकण्याचे चान्सेस सर्व जास्त वाढतात. ते म्हणतात ना की वेल बिगन इज अ हाफ डन. तुमची चांगली सुरुवात म्हणजे तुमच्या विजयाचा अर्धा पल्ला असतो. मग इथे अगदी त्याच मंत्रावरती काम करतायत गोलंदाज. या वेळेला उडवायचा प्रयत्न आहे. इलिगेशन कमी आहे, अंतर कमी कापलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर होते, झेल टिपला जातोय, पकडलाय झेल आणि संपुष्टात येतोय. या वेळेला ज्या फलंदाजानं धावा बनवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उभा केला, अर्थातच कुणाल भोईरचा खेळ संपतोय.
एका पाठोपाठ एक आपण पाहतोय विकेट पडताना पाहायला मिळतात. अगदी लगोरीचा नेम साधावा अशा पद्धतीनं विकेटवरती नेम साधला जातोय. मनशाच वेगळीचा समोरील फलंदाजांवरती चिंद्रनच्या संपूर्ण गोलंदाजाने आक्रमण चढवलंय आणि प्रत्येक खेळाडूला विकेट मिळते. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा आपटीबार बॉल टाकला होता. खांद्यामधील पूर्णपणे प्रचंड ताकद चेंडूवरती त्यानं यावेळेला प्रकल्पित केली होती. फोरआर्म्समधील ताकद वापरली होती. बॉल मात्र सुंदर पाहायला मिळाला. टप्प्याला बाउन्स मिळणं हे ज्या वेळेला घडतं त्यावेळेला मग मिशांना ताव देत गोलंदाजी होत असते. इथे तसंच काहीसं घडत आहे. लेटकट केलाय, फटका खेळलेत, फर्स्ट स्लिपला फिल्डर चांगलं कार्यक्रम केलाय. दणक्यात अजून एक थेट विकेट मिळते. धक्का बसतोय. टीम संग्राम नितलसला फलंदाज बाद. बोला जय. पुढील जो सामना आहे तो विजेता वर्सेस विजेता ही लढाई असेल. म्हणजे दुसऱ्या फेरीतील सामन्यांना आता सुरुवात होणार आहे. तर विजेता संघ I-11 कोण आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल गावदेवी आजिवली. या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी इथे इन्व्हाइट करतो की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. आजिवली आणि विरोधामध्ये कोण आहेत तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण त्वरित रिपोर्टिंग करायचे आहे असा विनंतीचा कॉल आहे. या मॅचकडे लक्ष केंद्रित करूया. दर्शनी सामना सुरू आहे. एका बाजूने संग्राम 11 नितलस, एका बाजूनं स्वर्गीय उमेश दादा 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन. दोघांमध्ये मॅच टॉस जिंकून प्रथमतः आपण पाहिलं की यावेळेला बॅटिंग स्वीकारली होती नितलसनं आणि नितलसची फलंदाजी आपण पाहतोय जबरदस्त. बराच कालावधीनंतर मच नीडेड चौकार येतोय टीम नितलससाठी. धावा येत आहेत 4 चौकार. एकूण 33 धावा या मोठ्या फटक्यानं जरूर पाहायला मिळाल्या. पहा इथे आपल्याला जरूर पाहायला मिळेल की धावा घेण्यासाठी आता मात्र प्रयत्न करतायत. चांगले प्रयत्न आहेत. या प्रयत्नांना जरूर त्यांना यश मिळत आहे. सिंगल डबलला आपण जर पाहिलं तर हलवारपणे त्यांनी धावांचा जो क्रम आहे तो चालू ठेवलाय. एकूण धावा झाल्या धावफलकावरती आता टोटल 34 धावा, 5 गड्यांचा मोबदला, 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचा अंतिम एक षटक आता इथून मात्र डेथ ओव्हरचं बाकी असणार आहे. छोटीशी टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खेळाडूंना घेताना. नक्कीच प्रश्न आहे की कुठला गोलंदाज डेथ ओव्हरसाठी निवडायचा. दरम्यान वेल आहे. ऐकूयात डीजेचं एक संगीत. आहे. बोला भारत माता की. क्या बात आहे. दर्दी प्रेक्षक स्पर्धा चरणशी गेला. सिद्धार्थ बोपी 5 वरती नाबाद खेळतोय. ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 6 वरती अकाउंट ओपन केलं. 1 न जरूर बॅकफुटला गेलेत. फटका खेळलाय लॉंग लेगच्या दिशेनं. फिल्डिंग थोडी खराब. मिड विकेट वरून एक क्षेत्ररक्षक येतोय बॅकअप साठी. चांगली भूमिका पाहायला मिळाली. धावा घेत असताना आपण पाहू शकतो टीम जाऊन पोहोचते. ती म्हणजेच यावेळेला 1 न धावसंख्या वाढली आहे. स्ट्राईक रोटेशनमध्ये आपण पाहतो यावेळेला त्यांनी सातत्यपणा टिकवून ठेवलाय. त्यांना माहिती आहे की या गोष्टी देखील करणं महत्वाचं आहे. यस, तिसऱ्या पंचांकडे जायचं आहे. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप आहे. ऑन स्क्रीन चेक केलं जाईल. यस, तिसरे पंच आपण पाहतो. आमचे आयोजक यावेळेला इथे नजर ठेवून आहेत. राकेश आखूड टप्प्याचा बॉल जास्त उचली आहे. पंचांचा इशारा. लाईन देखील थोडी खराब आहे आणि वाईटचा कॉल. दरम्यान आपण पाहतोय किरणजी गोंगे साहेब या सामन्याचा आनंद घेत आहेत. ज्यांनी आज चिंद्रण्या संघाला पुरस्कृत केलंय. त्यांचं आम्ही स्वागत करू आणि विनंती आहे की या पण आसन ग्रहण करण्यासाठी मंचावरती. आपली जागा इतरत्र नसून या मंचावरती आपली जागा आहे. आम्हा आयोजकांच्या मनामध्ये आपली जागा आहे. आम्हा समालोचकांच्या मनामध्ये आपली जागा आहे. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम.
37 लॉस ऑफ 5 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. हो, पुन्हा एकदा फिरून घ्यायचा प्रयत्न होता. 5 इकडे डेंजर एंडकडे पोहोचलेत. काहीसं कलेक्शन थोडं खराब, परंतु धाव घेण्यासाठी पहा किती मेहनत होती. त्यांना माहिती आहे एक एक धाव किती महत्त्वाची आहे आणि त्याचसाठी त्यांच्या माध्यमातून यावेळेला आपण पाहतोय की हे प्रयत्न मात्र केले जात आहेत. 38 वरती पोहोचलेत. पहिल्या 2 मॅचेसमध्ये असं वाटलं की आज 100चा आकडा पाहायला मिळतोय की काय. नंतरच्या या 2 मॅचेसमध्ये जर पाहिलं ना तर मग गोलंदाजीची आपल्याला नक्कीच एक चांगली दमदार कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाजांना साथ देणारी विकेटपट्टी, ही विकेटपट्टी आहे ना हिच्यामध्ये, आणि खास करून मग आपली घरवाली असेल हिच्यामध्ये एक साम्य, त्या कधी कुठला रंग दाखवतील नाही असा नेम नाहीये. त्यामुळे विकेटपट्टीचा अंदाज बांधणं आत्ता मात्र फलंदाजांना जमत नाहीये. क्या बात आहे, व्हॉट अ गुड बॉल. टर्न विथ बाउन्स. तिरप्या रेषेत चेंडूला वळण देत आहेत, पूर्णपणे गुमराह करतायत यावेळेला फलंदाजांना. जबरदस्त गोलंदाजी राकेश पाडेकर. 5 चेंडूमध्ये धावा दिल्यात फक्त आणि फक्त 3. ओह, क्लीन बोल्ड. दांडी गुल केल्या, पूर्णपणे फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. आणि आपण पाहतोय या षटकाचा शेवट विकेट न करत असताना राकेशनं देखील कमावली एक विकेट चिंद्रन संघासाठी आणि स्वतः वैयक्तिक आपल्या षटकामधून स्वतःसाठी. जबरदस्त राहिली गोलंदाजी. फक्त 3 धावांचे षटक. एकूण धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या हाफमध्ये फलंदाजी करत असताना 38 बनवल्यात. 39चं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे सेकंड हाफमध्ये. टॉससाठी आपण जातोय टॉस बॉक्समध्ये. आपल्यासोबत आहेत येस आमचे बंधू अर्थातच दिनेश पाटील सर. डोंगरे यांना विनंती करेन की आपल्या सुभाष ते टॉस करायचं आहे. चला, प्रेक्षकांना विनंती आहे बॅरिकेडच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसले त्यांना की आपण थोडं बाहेर व्हायचंय. बऱ्याच वेळेला क्षेत्ररक्षक वेगानं धावत येतात, त्यामुळे दुखापत होण्याची शक्यता तुमच्याबरोबर खरं तर खेळाडूंना सुद्धा असते आणि त्यासाठीच ही वारंवार सूचना आपल्यासाठी केली जाते. तर नाणेफेकीचा कौल जिंकला तो म्हणजेच कोण संघाच्या कर्णधारानं तर ते टॉस सुपूर्द केली जाईल. कस्टमाइज टॉस इथे तुम्हाला दिली जाईल. तर निर्णय काय असेल? फील्ड फर्स्ट. एकाच पंचकृषीतील अगदी शेजारील एकाच ग्रामपंचायतीमधील 2 संघ आहेत. आता मात्र लढाई यावर्षी राहील. ह्या वर्षी तुम्ही आमने सामना कधी आलात? नाही, पहिलीच मॅच आहे. नवा खेळ पाहायला मिळेल. तर आदेश एकच प्रश्न, अनिकेतचा खेळ उत्तम राहिला आहे, तुमचाही खेळ सुंदर राहिला आहे, ही लढत कशी राहील? लढत तर चांगलीच होईल. आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून मात्र निर्णय येतो. नाणेफेकीचा कौल लागला तो म्हणजेच I11 कोण संघाच्या बाजूनं आणि स्वीकारला आहे प्रथम गोलंदाजी. ओ टू कमेंट्री बॉक्स. आणि उद्याचा लॉर्ड्स जो काही असेल ना, तर नोंद घ्या की आज उद्घाटन सोहळा होता, त्याच्यामुळे ही स्पर्धा आज थोडीशी उशिरा सुरू झाली. परंतु उद्या मात्र 6:15 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. 6:30 वाजता हमखास सामना सुरू केला जाईल. त्याच्यामधला पहिला सामना असेल सिरवली जे हनुमान अगदी बाजूचा संघ आहे आणि नागझरी तिरंगा 11 शिवकृपा यांचा पहिला सामना असेल. दुसरा सामना A ग्रुपच्या असतील. नंतर पाली
जोह्या 11 जय बाबदेव पाली वर्सेस जय हनुमान उमरोली. दुसरा सामना सिडोन श्रीराम जय हनुमान उसरली बुद्रुक. तिसरा सामना ACC रोहिंजन वर्सेस मीत 11 मो. आणि चौथा सामना रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसरणे वर्सेस आर्या वोळे. त्याच्यामुळे पहिला सामना ज्यांचा आहे ना त्यांनी 6:15 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे, याची नोंद घ्या. धन्यवाद. आणि मॅचेस हे उद्या रेग्युलर खेळवले जातील, याची नोंद घ्या. रेग्युलर मॅचेस असतील. धन्यवाद. दुसरा चेंडू एक्सलंट कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॉल वेगानं ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या पलीकडे. पहिला चौकार तकदीर पाडेकरच्या बॅटमधून. बोला मुजबा देवी. मोठ्या संख्येनं चिंधरणचे क्रीडा रसिक खरं तर सपोर्ट करत असताना आपल्या संघाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, टायमिंग प्रॉपर नाहीये. शॉर्ट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलाय. सिंगल तोपर्यंत 39 धावांचे लक्ष ठेवण्यात आलंय. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना तुलनेनं फार कमी धावा पाहायला मिळाल्या. तर संग्राम 11 नितळस संघाकडून चांगली बॉलिंग राहिली. प्रत्येक गोलंदाजाने टिचून कामगिरी केली आणि त्याचमुळे थोडंसं लो स्कोरिंग मॅच. आज रात्रीमध्ये आपण पाहिलं काही हाय स्कोरिंग मॅच, काही लो स्कोरिंग मॅच. त्यामुळे असाच काहीसा चित्र संपूर्ण रात्रीमध्ये पाहायला मिळालंय. सुरुवात झाली होती 80 धावांनी, त्यानंतर कोणची सुद्धा सामना 80-81 धावांचा पाहायला मिळाला. मधून एक 32चा सामना पाहायला मिळाला. अतुल काटे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. जागेवरूनच कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस अपील पाहायला मिळते, लाऊड अपील. कोणती रिॲक्शन्स नाहीत अंपायर्सच्या. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. एक चौकार आलाय, अन्यथा 3 चेंडू निर्धाव सुद्धा टाकलेत. त्यामुळे अतुल काटे एक चांगला गोलंदाज ओळखला जातो संग्राम 11 नितळसचा. आणि चांगली बॉलिंग केले पहिल्याच ओव्हरमध्ये. यावेळेस थोडंसं लेट उशिरानं खेळला होता फटका, परंतु फाईन लेगला चाललाय चेंडू. 4 धावांकरता चौकार. अजय कडूच्या बॅटमधून येणाऱ्या चौकारांना टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 9 या आकड्यावर. 9 ऑन बोर्ड. 30 धावा जुनी दूर आहे. मागचा सामना आठवावा लागेल नितळसला. दुंद्रे संघानं काय फाईट केली होती. 43 धावांच्या आव्हानाला अगदी शेवटच्या बॉलपर्यंत तो सामना नेला. स्कोरिंग मॅचेस सुद्धा चांगल्या झाल्यात. जर आपल्यामध्ये ती प्रबळ इच्छाशक्ती असेल, पॉझिटिव्ह अप्रोच असेल ना, सकारात्मक दृष्टिकोन तुमच्याकडे असायला हवा आणि असतील तर नक्कीच शेवटपर्यंत मात्र सामना नेता येऊ शकेल. आणि लो स्कोरिंग मॅचेस बऱ्याच वेळेला हाय व्होल्टेज पाहायला सुद्धा मिळतात. पहिल्या षटकामध्ये 9 धावायला 4 ओव्हर्समध्ये 30 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज प्रमोद पावशे दुसरं षटक घेऊन. सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आमच्या डीजेनं. प्रमोद पावशे दुसरं षटक घेऊन. सुंदर असा स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. पॉइंटच्या वरतून खेचलाय. वाडे शॉट. अप्रतिम फटका बॉल सीमा पार चौकार. कठीण फटका आहे. फार कमी फलंदाजांना खरं तर असे स्क्वेअर ड्राईव्ह मारता येतात आणि एक चांगला फटका पाहायला मिळाला तकदीर पाडेकरच्या बॅटमधून. सोपं नाही आहे, बरीच मेहनत घ्यावी लागते या फटक्यासाठी. आणि क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पाहायला गेलं तर दुर्मिळ फटका.
खरं तर पायावर संपूर्ण वजन घ्यायचं, पाठीमागच्या पायावर टोवर उभं राहायचं आणि त्यानंतर ड्राईव्ह करायचं आणि तोही स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅक टू द बॉलर्स खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनच्या दिशेमध्ये चेंडू, कोणती धाव मिळणार नाहीये पाडेकरला. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 13 धावा, 13 ऑन बोर्ड. 39 धावांचं लक्ष ठेवण्यात आले, परंतु संग्राम 11 नितळस संघ मात्र कुठपर्यंत हा सामना नेणार याची चर्चा. आजच नितळस प्रीमियर लीग सुद्धा संपन्न झाली. गेले 2 दिवस थोडी दमछाक झाली असेल सगळ्याच खेळाडूंची. ओ समोरच्या दिशेला आघात पाहायला मिळतोय, स्ट्राईक टू द लॉंग ऑन आणि झेल त्या ठिकाणी टिपलाय. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का यावेळेस मात्र बसलाय तो स्वर्गीय उमेश जाधव, रोशन साई. आमीची जोडी फोडली गेले. 13 या धावसंख्येवर पहिली सफलता अर्जित केली ती गोलंदाज प्रमोद पावशेनं. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, तदनंतर मात्र गोलंदाजाचं कमबॅक. दुसरं षटक सुरू आहे. पॉवर प्लेचं 8 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये 3 बाहेर आहेत. एक मिड विकेट लॉंग ऑन आणि दुसरा लॉंग ऑफला उभा केला. बाकी सगळे 8 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आहे. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक, पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. खडे ऑन साईडला मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. चांगला बॉल प्रमोद पावशेचा, डॉट बॉल. कम बॅक करतात या मॅचमध्ये संग्राम 11 नितळस संघ. 13 या धावसंख्येवर एक फलंदाज आतापर्यंत गमावलाय तो चिंदड संघानं. 26 धावांची अजूनही गरज आहे. हे मॅच जिंकण्यासाठी चिंदड संघाचे समर्थक मोठ्या संख्येनं, हा आरडाओरडा त्यांचाच आहे. चांगला बॉल होता, यावेळेस खोल आत टाकला होता, टायमिंग प्रॉपर नव्हतं. मिडॉनच्या दिशेमध्ये चेंडू निघालाय, सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीनं स्कोर मूव्स टू 14 नाऊ. 14 धावा. थोडंसं थांबवलंय मित्र म्हणे धावफलक. आतापर्यंत या 14 धावांमध्ये 3 चौकार आलेत, म्हणजेच काय डॉट बॉलचं पर्सेंटेज जास्त आहे. 3 चौकार आलेत, परंतु आतापर्यंत 6 चेंडू निर्धाव खेळलेत ते आघाडीचे फलंदाज. आणि जेव्हा पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये आघाडीचे प्रमुख फलंदाज 6 चेंडू निर्धाव खेळतात ना, थोडंसं टेन्शन आता वाढवणारी गोष्ट मित्र म्हणेन चिंदडसाठी. कारण मागचा सामना जो धुंद्रे संघानं शेवटपर्यंत नेला होता ना, तो सामना आठवला तर नक्कीच नितळसकर सुद्धा तसाच काहीसा करू शकतील. यावेळेस थोडासा बाहेर निघून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला विकेट किपरच्या दिशेमध्ये. डॉट बॉल. चांगलं षटक मात्र पाहायला मिळालं प्रमोद पावशेचं. पहिल्या बॉलवर चौकार आला म्हणून काय झालं, पाठीमागचे चेंडू माझ्या हातामध्ये आहेत आणि ते चांगलं करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि त्याच प्रयत्नामध्ये पुढच्या 5 बॉलमध्ये फक्त एकच धाव मोजले आणि एक विकेट सुद्धा मिळवली. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावा लागल्यात त्या 14 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. रिंगटोन वाजतंय. पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये 2 षटकांमध्ये 14 धावा आल्यात. 25 धावांची अजूनही गरज आहे. चिंदड संघ म्हटला तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, परंतु गोलंदाजाने मात्र कमाल केले. अतुलचा हा बॉल इनसाइड एज घेतली होती. यष्टीरक्षकाच्या डाव्या बाजूला चेंडू थोडासा समोर पडला. चांगला बॉल, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची गरज आहे आणि जसे निर्धाव चेंडू येतील तसं प्रेशर मात्र या मॅच मध्ये चिंदडकरांवर अजून तीव्र होत जाईल
आणि तेच करायचं आहे आघाडीच्या गोलंदाजांना. अतुल काटे आपल्या कोट्याचं दुसरं षटक पूर्ण करतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 3 चेंडू निर्धाव टाकले होते या गोलंदाजांना. त्यानंतर प्रमोद पावशेनं दुसऱ्या षटकामध्ये 4 डॉट बॉल खेळवले. चेस केला होता यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप पंच इशारा करत असताना व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. वेग प्रचंड होता परंतु थोडीशी दिशा भरकटली हेच पंच सांगत असताना. स्कोर मूव्स टू 15 नाव. 15 धावा सध्याच्या घडीला या मॅच मध्ये. आता मात्र एक एक धावेची किंमत सुद्धा महत्वाची ठरेल आणि ती वाढले सुद्धा धाव्याची किंमत. पंचांशी थोडीशी चर्चा करत असताना प्रमुख खेळाडू एक्झॅक्टली कुठून गेलाय पंचांनी त्याला सुद्धा सांगितलंय. हे केव्हा घडतं जेव्हा एक एक धाव फार महत्वाची ठरते ना मॅच मध्ये आणि तेव्हाच मात्र काही झालं तरी प्रतिस्पर्धी टीमला धाव द्यायची नाहीये या इराद्यानं मग बऱ्याच वेळेला पंचांच्या निर्णयावर लगेच चॅलेंज सुद्धा केलं जातं. राऊंड स्टंप्सला बॅकफुटला गेला. कट केल्या बॉलला. लॉंग चेस कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगानं पुढे सरकलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळाली त्यामुळं संपूर्णपणे पाहायला गेलं तर थांबवला हा स्कोर कार्ड. 16 धावा झाल्यात आतापर्यंत. स्वर्गीय उमेश दादा, रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रण या संघाच्या आघाडीचे फलंदाज असताना सुद्धा संग्राम 11 नितळस संघाकडून टॉपची बॉलिंग पाहायला मिळाल्या. 39 धावा करायच्यात. 38 धावा झाल्या तरी सुद्धा त्या धावा वाचवण्यासाठी आम्ही कंबर कसले हीच दाखवणारी षटक सध्याच्या घडीला संग्राम 11 नितळस टीम कडून. लॉंग रन अप. काठेचा हा बॉल यावेळेस ड्राईव्ह केलाय. अचानकपणे चेंज झाला होता स्पीड बॉलचा आणि त्याचमुळे अंदाज चुकला. चेंडू अडवता जरूर आला असता परंतु अगदी निर्णायक क्षणाला येतोय. नशीबच हसले असं म्हणूया. 4 धावा मिळतील त्या चिंद्रण टीमला. चांगला बॉल यावेळेस मात्र भन्नाट यॉर्क पाहायला मिळाला होता. काय चेंडू होता अतुल काटेचा. फुल लेंथ हाताळला गेला. प्रत्युत्तर नव्हतं ते अजय कडूकडे. डॉट बॉल. चौकारानंतर मात्र काय प्रत्युत्तर दिले गोलंदाजानं. सुपर बॉलिंग. लॉंग रनअप आहे. वेग सुद्धा प्रचंड आहे. लाईन चांगली. ऍक्शन चांगली आहे गोलंदाजाची आणि त्याचमुळे आतापर्यंत प्रभावी मारा केलाय. यावेळेस मात्र थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेकडे चेंडू सरकला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचले ते 21 या आकड्यावर. 21 लढतोय. तुटपुंजा धावेमध्ये सुद्धा संग्राम 11 नितळस. काही झालं तरी शेवटपर्यंत लढायचं. मागचा रिझल्ट काही लागला तरी चालेल परंतु प्रयत्न मात्र प्रामाणिकपणे आपले दिसले पाहिजेत मैदानामध्ये आणि तेच प्रयत्न सध्याच्या घडीला संग्राम 11 नितळस संघ चालवतोय. काठेचा हा बॉल यावेळेस मात्र स्ट्रेट टू द लॉंग ऑन. चेल्टी फ्लाय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक सफलता मात्र मिळेल. साहिल दरेच्या हातामध्ये चेंडू. दुसरा धक्का लागलाय तो आता मात्र रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रण संघाला. येरा उतारा करा. मिरच्या बिरच्या हा ना. कारण नेहमीच आक्रमक खेळणारा केतन आज मात्र संपूर्णपणे दबावाखाली खेळत होता की काय आणि त्याचं कारण तसंच होतं. प्रभावी कामगिरी केली आतापर्यंत गोलंदाजांनी. पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावर धावा लागल्या ते 21 धावा. येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये अजूनही विजयासाठी 18 धावांची गरज आहे. 18 रिक्वायर्ड. रिमेनिंग 12 सामना आता मात्र शेवटपर्यंत जाणार याची चाहूल आता सगळ्यांनाच लागले. लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा शेवटपर्यंत जातात. पाठीमागचा सामना मात्र बुरदुल संघाला सुद्धा घाम फुटला होता.
एक सिच्युएशनला 43 धावांचा सामना. एका क्षणाला असंच वाटलं होतं की दुंद्रे संघ मात्र या धावा वाचवेल. शेवटच्या बॉलवर 2 धावांची गरज होती आणि त्या 2 धावा आल्या होत्या. त्यामुळे थोडीशी खेळपट्टी आता मात्र बदलले. बघा अशी सर्रासपणे गोलंदाजांवर अक्षरशः फलंदाजांनी झोड उठवली होती आणि तेच गोलंदाज आता मात्र यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅटर राकेश पाडेकर, मोठं नाव चिंद्रणचं. ओ यावेळेस लॉफ्ट केलाय डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑफला, चेल टिपलाय. आणखीन एक धक्का मिळेल. स्वर्गीय उमेश दादा, रोशन साई स्पोर्ट चिंद्रण संघ आणखीन एक विकेट गमावतो. यावेळेस अजय कडू मैदानाच्या बाहेर. सिक्सर हळूहळू सामन्यामध्ये आता मात्र संग्राम 11 नितळ संघ शिरकाव करतोय. सुरुवातीला पाहायला गेलं तर जल्लोष पाहायला मिळत होता रोशन साई स्पोर्ट चिंद्रण संघाच्या पाठीराख्यांचा. आता सन्नाटा पसरलाय. शांत झालेत सगळेच क्रीडा रसिक, कारण ज्या पद्धतीनं मात्र गोलंदाजी झाले मागच्या 3 ओव्हर्समध्ये. चला आवाज यायला लागलाय. पहिल्याच बॉलवर साहिल दरेला मात्र सफलता मिळाले. शेवटच्या 11 चेंडूने 18 धावांची गरज आहे. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे या संघाकडे आणि त्यामुळे विकेट जरी गेल्या तरी 6व्या 7व्या क्रमांकाचे फलंदाज सुद्धा येऊन कधीही षटकार मारू शकतात. ही ताकद आजपर्यंत मात्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चिंद्रण संघानं दाखवलेली आहे. परंतु सध्याच्या घडीला दबाव मात्र बनवलाय तो नितळ संघानं. बॅक टू द बॉलर्स. गोलंदाजाच्या डोक्यावरून बॉल पुढे गेला होता. सिलिमिड ऑफच्या दिशेमध्ये सिंगल आली. एकेरी धावेच्या मदतीनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. शेवटचे 10 चेंडू शिल्लक, 17 धावांची गरज आहे. 17 रिक्वायर्ड, रिमेनिंग 10. हे इक्वेशन मात्र मैदानावर आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे एखादा मोठा फटका आल्याशिवाय कुठेतरी हे समीकरण लेवलला येणार नाहीये आणि त्याच फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये संपूर्ण चिंद्रणचे पाठीराखे सुद्धा आता मात्र एक टक लावून पाहत बसलेत. हा षटकार मात्र किंवा एखादी बाउंड्री कोणाच्या बॅटमधून निघणार. सध्याच्या घडीला 2 फलंदाज राकेश पाडेकर आणि अभिषेक कडू हे 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत. गोलंदाज साहिल दरे. आडव्या बॅटन ऑन साइडला पुलचा फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. दुसरा धावेचा कॉल. थ्रो आला होता परंतु त्याच वेगानं लावता आला नाहीये. त्यामुळे 2 धावा मात्र पूर्ण झाल्यात. या सिच्युएशनला दुहेरी धावा सुद्धा फार महत्वाच्या ठरू शकतील चिंद्रण संघासाठी. जर बाउंड्री षटकार येत नसतील तर सिंगल डबल्सनं सुद्धा मी तर म्हणेन धावफलक सातत्याने जर हलता ठेवला ते धावा आणि चेंडू याच्यातलं अंतर फार मोठं नाहीये. 2-2 धावा घेऊन सुद्धा हे अंतर कमी करता येण्यासारखं आहे. ओ यावेळेस ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या वरतून धाडलाय. आकाशाला गवसणी घालणारा हा बुलंदी षटकार. बाबा राकेश पाडेकरच्या या बॉल मध्ये आलेल्या षटकारांना संपूर्णपणे पुन्हा एकदा या मॅच मध्ये परतत असताना रोशन साई स्पोर्ट चिंद्रण संघ आता मात्र इक्वेशन चेंज झालंय. शेवटचे 8 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 9 धावा. नेक्स्ट मॅच बी रेडी. दुसऱ्या फेरीतील सामन्याला सुरुवात होईल. एका बाजूला असेल i11 कोण आणि त्यांच्या विरोधामध्ये कावदेवी अजिवली. एकाच विभागामधील 2 संघ आमने सामने तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यानंतर आर्यन 11 बुर्दुल आणि त्यांच्या विरोधामध्ये जिंकणारा संघ खेळेल. परंतु राकेश पाडेकरनं मात्र पुन्हा एकदा सामना फिरवलाय. दरेचा हा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू थोडासा खाली राहिला ऑफ स्टंप लाईनवर आणि त्यामुळे कनेक्ट प्रॉपर झाले नाहीये. डॉट बॉल.
षटकारानंतर मात्र चांगलं कमबॅक गोलंदाजाचं. शेवटचे 7 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 9 रिक्वायर्ड रिमेनिंग 7. इक्वेशन सध्याच्या घडीला मॅच मध्ये हा चेंडू फार महत्वाचा आहे, तो साहिल दरेसाठी. नितळस संघ कदाचित या चेंडूवर थोडंसं या मॅचचं भवितव्य सुद्धा अवलंबून असू शकेल. फुल लेंथ होता, पुढे टाकण्याचा प्रयत्न, हा चेंडू सोडून दिला होता आणि तो डॉट सुद्धा आलाय, निर्धाव चेंडू. आणि आता मात्र हे षटक समाप्त झालंय. एक षटकाराचा अपवाद वगळला तर चांगली बॉलिंग साहिल दरेनं सुद्धा केले, परंतु 39 धावांचा सामना शेवटपर्यंत मात्र लोटलाय. तो संग्राम 11 नितळस टीमनं शेवटचे 6 बॉल 9 धावांची आवश्यकता. जो मात्र या धावा डिफेंड करू शकेल. पहिल्या 4 ओव्हर्समध्ये बरोबर 30 धावा झाल्या धावफलकावर, त्यामुळे 39 साठी एवढा मोठा संघर्ष करावा लागेल. कदाचित पाठीराख्यांना सुद्धा चिंद्रणच्या वाटलं नसेल, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या गोष्टी सातत्यानं घडत असतात. आणि एक चांगली फाईट मात्र दिले या मॅचमध्ये संग्राम 11 नितळस टीमनं. शेवटच्या षटकामध्ये ओमकार पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, त्याला डिफेंड करायच्या 9 धावा. राकेश पाडेकर अजूनही मैदानावर आहे, अभिषेक कडू त्याला साथ देतोय. राकेश पाडेकरच्या षटकारानं सामना अजूनही बॅलन्स ठेवलाय तो चिंद्रणनं, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र काय घडणार याकडे मात्र सगळ्याच क्रीडा रसिकांचं लक्ष लागलंय. पहिलाच बॉल, यावेळेस बॅक टू द बॉलर्स येत असताना फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर उचलता आला असता आणि तेवढाच वेगानं थ्रो करता आला असता तर कुठेतरी चान्स मिळाली असती. राकेश पाडेकरला बाद करण्याची 1 रन आली, स्ट्राईक रोटेट झाले आणि हे फार गरजेचं सुद्धा होतं चिंद्रण संघाच्या दृष्टिकोनातून, कारण राकेश जेवढा स्ट्राईकला खेळेल तेवढा मात्र विजयाच्या शक्यता वाढणार आहेत. शेवटचे 5 बॉल 8 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी असेल. स्वर्गीय उमेश दादा, रोशन साई स्पोर्ट चिंद्रण या संघाला 5 बॉल 8 इक्वेशन. परंतु संग्राम 11 नितळस संघाला मात्र गोल्डन विकेटच्या प्रतीक्षेमध्ये संघ असेल आणि ती जर या सिच्युएशनला मिळाली तर या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करू शकेल. बॅकफुटवरून कट केलाय, बॉल चला एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय, परंतु 2 धावा मिळतील. थोडंसं लूज क्रिकेट आपण म्हणूया, थोडंसं लेझीनेस, थोडंसं खराब क्रिकेट, कारण या 2 धावा व्हायला नको होत्या, कारण हेच बऱ्याच जणांचे इशारे सांगून जाणारे आहेत, कारण या ओव्हरमध्ये 1-1 धावेची किंमत फार मोठी आहे. सिंगल रन बगाशी सुद्धा आपण पाहिला होता, दुंद्रे संघाचा सामना थोडासा मिसफील्ड झाल्या होत्या, काही ठिकाणी 2-2 धावा पाठीमागे आल्या होत्या आणि त्याच मिसफील्डमुळं परंतु दुंद्रे संघाला या स्पर्धेमधून बाहेर जावं लागलं होतं. त्यामुळे 1-1 धाव फार महत्वाची असते जेव्हा सामना नेक टू नेक. आडव्या पॅटर्न ऑन साइडला पुलचा फटका, क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय, चांगली फिल्डिंग, इकडे मात्र थ्रो पकडता आलेला नाहीये. यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं. थ्रो 2 बाउन्सवर होता, परंतु तरी सुद्धा फलंदाज बाद होऊ शकला असता. थ्रोचं समर्थन आपण नको करूया, कारण ज्या पद्धतीनं थ्रो झाला होता, परंतु तरी सुद्धा हा थ्रो जर कलेक्ट करता आला असताना वेल शॉट होता खरं तर फलंदाज अभिषेक. या दोनही बॉलवर मिसफील्डचाच आपण म्हणूया, क्षेत्ररक्षण चुकीचं झालं अथवा फेकी चुकीची झाली, परंतु 2 धावा मिळाल्यात चिंद्रण संघाला. आणि आता मात्र इक्वेशन पाहूया, शेवटचे 3 बॉल 4 धावांची गरज. पाडेकर ड्राईव्ह करतात, त्यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या दिशेमध्ये फर्स्ट अटॅम्प मध्ये चेंडू मिळालेला नाहीये, दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण. खराब क्रिकेट आहे संग्राम 11 नितळस. क्षेत्ररक्षक वेगळ्याच दबावाखाली सध्याच्या घडीला वावरतात, प्रत्येक जण टेन्शन मध्ये आहे, माझ्याकडून चेंडू सुटणार तर नाहीये ना याचीच भीती जणू काही आहे. एक महत्वाची सूचना, सामना कोणीही जिंकू द्या, कोणताही प्रेक्षक आत जाणार नाही याची नोंद घ्या. कोणाचाही पाठीराखा आतमध्ये जायचं नाही.
और एक बात का ध्यान रखें कि मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा। दोन चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. इकडे धावत सुटलेत आणि थ्रो झालाय, परंतु पुन्हा एकदा धाव. काय चालू आहे संग्राम 11 नितळस. किती वेळा चुका होणार आणि या चुका आता मात्र तुम्हाला स्पर्धेबाहेर सुद्धा काढू शकतील. एक चेंडू आणि एका धाबेची आता मात्र गरज राहिली. यष्टीरक्षकाच्या हातामधून प्रत्येक वेळेला वेगवेगळा क्षेत्ररक्षक आहे. सुरुवातीपासून आपण पाहिलं तर संकेत होता, राहुल कडून मिस्टेक झाली, प्रतीक कडून नंतर मिस्टेक झाली आणि आता दिनेश कडून मिस्टेक झाली. प्रत्येक वेळेला एक एक वेगळा खेळाडू आहे. त्यामुळे आता बोट तरी कोणावर दाखवणार. आणि सगळे मुख्य खेळाडू आहेत. आज ज्या प्रेशर खाली, ज्या दबावाखाली वावरतोय संग्राम 11 नेत्रळ संघ, खरं तर प्रेशर चिंद्रण संघावर सुद्धा तेवढंच आहे अजूनही. कारण 1 बॉल 1चा सामना. काल आकुर्लीच्या स्पर्धेमध्ये 3 बॉलमध्ये 1 रन झाली नव्हती. फायनलमध्ये बामणडोंगरी टीमला नेरे संघानं सामना जिंकला होता 3 बॉलमध्ये 1. त्यामुळे क्रिकेटमध्ये कधी काही घडेल याचा नेम नाही. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. अजूनही पहिल्याच राऊंडचे सामने सुरू आहेत. आज मोठा टास्क आहे आयोजकांसाठी, कारण 12 पर्यंत ॲटलिस्ट पहिल्या राऊंडचे सामने आटपायलाच हवेत. हा नियम आहे रेग्युलरली. त्यानंतर मग दुसरे सामने असतील तर ते 2, सव्वा 2, 2:30 पर्यंत आटोपतात. आज त्याची सुत्रामी शक्यता नाही आहे. आज जागरण आहे पहिल्याच रात्री. चला स्पीडअप करा प्लीज. क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. 1 चेंडू आणि 1 धाव. चित्तथरारक लढत मात्र पाहायला मिळेल तुम्हाला. रामसमंत डोंगराचा पाडा आयोजित श्वासे नासबद उट्टट पिंगट दोन्ही बाजूला आहे. चिंद्रण की नितळस याचा निकाल लावणारा हा चेंडू आहे. शेवटचा 1 बॉल 1 धावेची गरज आहे. ही 1 धावेचं वजन मात्र काही वरच असतं. कधी कधी 1 बॉल 6ला जेवढं प्रेशर नसतं तेवढं 1 बॉल 1ला प्रेशर असतं. आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो अभिषेक कडू. अभिषेक कडू आज 0 होणार की 0 होणार या काही सेकंदामध्ये कळणार आहे. परंतु एकदा जोरदार टाळ्या उंचावू द्या. 1 बॉल 1. ओ स्क्वेअर कट. सामना जिंकलाय स्वर्गीय उमेश दादा, रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रण संघाना. मात्र सुरू होईल. एकदा मात्र संग्राम 11 नितळस संघ फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षणाच्या मुलंच हरला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.